लागू शकत असा इतिहास पोरीचा. कोणती पोरगी घ्या दरिद्रीच पोरावर प्रेम करणार. इन मराठी भोंगरी आणि काम काय करतोय ही रिव्हरच्या मुठली चोरीतोय, केबली चोरीतोय लोकांच्या केबली, आणि मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितोय. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नटबा. बाप रडतो याची लाज नाही, बाप रडतो याची लाज नाही, आई रडते याची लाज नाही. आयुष्यभर बापाने कष्ट करायचे, पोरीने भिकार पोरांच्या नादी लागायचे, बापाने खाली माना घालून जगायचे. काय वाटत नाही लोकांना. आणि लोक बोलल्यावर लोकांना राग येतो. वस्तुस्थिती खरी आहे का खोटी बोला, काम येतो. आता तो जो काम आहे बारीक आहे का बरं का, जर पुरा झाला नाही तो क्रोध तयार. नीट आहे का बरं, काम जर पुरा झाला नाही आणि पाया पडतो तुमच्या सगळ्याच्या. खून करायला काही दुपार लागत नाही, मर्डर करायला काही 5-6 दिवस लागत नाही, गोळीबार करायला काही तासभर लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5 लाख देतो इंद्रिकर बोकस, इंद्रिकर काय एका झापडीचा गाडी नाही. पण मी म्हणतो 5 लाख खर्चायचे कवा. खर्चायला तू बाहेर करायला पाहिजे. तुम्हाला हे सांगितले कोणी कुटाणे करायला. 80% जेल मधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग कळला नाही म्हणून आहेत. आरोपी वाईट आहेत असं नाहीये. भावाच्या डोक्यात कुऱ्हाड घालताना किंवा बांधावर काम करताना तेवढा राग कळला नाही. आम्ही कधी कधी ते आरोपींमध्ये कीर्तन करायला जातो. मी तिकडे जाऊन आलो, ते सगळं पाहून आलो, काही शिल्लक राहिलं नाही. तर ते जेल मधले आरोपी आहे ना मला असे रडतात. का माहिती का, वेळ गेली, 2 मिनिटाची वेळ होती तेवढी गेली. मला ते वाईट नाही, त्यांना नंतर पश्चाताप होतो, पण ती वेळ आणि काही माणसं बळच गुतावली जातात. नाही तर माळकरी कुठं घाई खून करील का. पण हा म्हणजे त्याच्या संघ होता मग त्याला माहिती होतो. असे पाया पडतो तुमच्या वव्या इतक्या सुंदर आहे तिसऱ्या त्यात. पाणी नाही पण बुडवतोय, अग्नी नाही पण जाळतोय, दोरे नाही पण बांधतोय, शस्त्र नाही पण कापतोय. जळे विण बुडवी ती आगी विण झाली ती, दोरे विण बांधी ती, चिखले विण रोवी ती, पाशके विण गोवी ती. पहिला काम, दुसरा क्रोध. आता बारीक आहे का, काम जर पुरा झाला नाही तर क्रोध तयार होतो, आणि काम जर पुरा झाला तर वारंवार ही गोष्ट मिळावी असा लोभ तयार. किती किचकट आहे बरं का. एखादी गोष्ट एखाद्याला 100 रुपये सहज मिळाले का 200 मिळाले लोभ, आणि लोभ वाढला का तो पाप करायला तयार आहे. त्याचा लोभ पुरा होण्यासाठी तो पाप करायला तयार आहे, आणि पाप केलाही तरी त्याचा लोभ पुरा होत नाही. लोभ पुरा होत नाही. काय पूर्वीच्या लोकांना हुंडा मिळायचा, मग पोराच्या बापाला बैला सारखा मुलाचा व्यवहार करायची. हे किती देतील ते किती देतील, त्याच्यामध्ये त्याचा लोभ वाढत आहे. आणि मग भिकार कोणची तरी पोरगी करायची पैसे घेऊन, मग तिनं अख्खं घर जेलमध्ये टाकायचं. हे लोभापायी आखी गेले असे. आता देवाने असं संतुलन केलंय, आता मुलीच्या बापानं रुपया द्यायचा नाही. आता एवढं जागेवर आले ते 10 वर्षात, शब्दापासून पोराचा बाप गार पडलाय. शब्दापासून शिपूटच तुटलं त्याचा. आता पोऱ्याचा बाप वळवळ करीत नाही, नाही तर पोऱ्याचा बाप पहिला लय फुगील, बघू त्यांचं एवढ्यापर्यंत गेलंय, हा तरी मी नाही म्हणलोय. आता उलटा पोऱ्याचा बाप म्हणतो सगळं आपलं, हा तुम्ही फक्त नवरी द्या, सगळं माझं मी बघतो. पुरीच्या बापांना उठ, मला किती देतो हे बोल. काहींचे रविवारी लग्न झाले, गुरुवारी नवरी गायब. आता हे लग्न न झालेले पोर आहे, तुम्ही नवर देऊ नाही म्हणाला, तुमचं मिटलं. कोण बायका देईल तुम्हाला, पिश्या फुटल्या नाही नालाय कोटी तुम्ही कोण बायका देईल. 5 दिवस फिरले आणि लोकांनी आता बाबा टाकला बा मुलीला येत, मुली कमी आहेत, पुरी देण्याच्या लायक पोर नाहीत. कोणाला पुरी द्यायच्या, कोणाला द्यायचं.
12चा पेपर सुटला आणि पेपर अवघड गेला म्हणून 4 जण दारू पिली, फुल टाईट झाले आणि मोटरसायकलवर बसले. 4 कुठं बसला असं गॅरेज तंगड्या फाकेल अख्या रोडनं चाललं एवढं धडाकून पडलं, दोन्ही बॉल सटाकले आणि मी आलो आणि त्याच्या डाव्याला इंदुरकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी दादा, प्रवचनाला ओवी नको का, मग बॉल सटकल्याची ओवी कुठं आहे. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ, चौथा मात. आणि सरपंचांच्या वाढदिवसाला जाधव पाटलाच्या सगळे पुढारी नीट ऐका, 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. एकही ग्रामपंचायत सदस्य सरपंच गावाकडे शाळेतलं पाहत नाही. आजपासून 100 सरपंचाच्या वाढदिवसापासून आठवड्यातून एकदा तरी पुढारी शाळेत गेला पाहिजे. बोला तुमचं काय मत. आणि गावात काहीच नाही झालं तरी चालेल, पण शाळा मंदिरं झाली पाहिजे. जर ही पिढी वाचली नाही तर इंदुरीकरचे वाक्य आहे, देवळात दिवा लावायला माणसं राहणार नाही. बोला तुमचं काय मत. तुम्हाला आता वाटतंय का जग बदललंय, तुम्ही दिंड्या तपासा, सगळा वयस्कर माल आहे. तुम्ही सत्य तपासा, सगळा वैतागेल माल आहे. सत्य हा त्याच्यावर धावतो, तो त्याच्यावर धावतो. सप्त्यामधले काकडे बघा, मारामारीच काकडा. जुगी मुक्याला हाणतोय, मुके जुगी बाहेर हाणतोय, मुका पाहतो. पुढचं ऐकायचं, गणपती मंडळाचे अध्यक्ष गणपतीची आरती येत नाही, त्यानं म्हणून दाखवा वस्तुस्थिती खरी का खोटी बोला. मग हे कुटीचे देवळं बांधून करायचं काय गावात. काही म्हातारी अशी विचित्र आहेत गावात, दिवसभर देवळात झोपतात आणि हरिपाठाच्या मला घरी निघतात. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची येळभर तांगड्या ताणीत उतरला पडवतो देवळात आणि हरिपाठाचा टाइम झाला, आता चला ते इवळती. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 31 वर्षापूर्वी कीर्तनात बोंबलत होतो, मजूर गाडी येईल आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला यादाने पैसे दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला गेली, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. आणि मी बोंबलत होतो पैसे पोरगी बापाला लोट ठेवणार नाही, गेली. मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. आणि दुनिया मला येणं म्हणत होती. मी याला आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर यालाच खरी का खोटी बोला. 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. शाळेतले मोबाईल बंद होत नाही तर पिढी वाचत नाही. आणि आपल्याला गावात काही करायचं नाही, गावात शाळा चांगल्या करायच्या. पुढं कोण आहे? आपले 50-50 वर्ष वय झाले, म्हणजे आपण जवळजवळ धक्क्याला लागलो. आपल्यानंतर ह्या जेवढा दिवा लावेल कोण? हे दिवा